महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सहकारी, या मंडळाचे आजी माजी अध्यक्ष, तसंच या वरळीमधनं गणेशोत्सव, इतर आलेली गणेशोत्सव मंडळ, तसंच या जनता कॉलनी वरळी कोळीवाडा इथनं आलेले या मंडळाचे सदस्य, तसंच सर्व इथले रहिवासी आणि नागरिक. महाराष्ट्रामध्ये काय बोलायचं हे इथला मराठी माणूस ठरवेल, बाहेरचे आलेले भैये ठरवणार नाही. आम्ही आमच्या मुलांना कुठली भाषा शिकवायची, त्यांनी कुठली भाषा बोलायची हे आम्ही ठरवू. आमच्या इथला मराठी माणूस ठरवेल. बाहेरच्या आलेल्या भैयाने आम्हाला शिकवायचं नाही की आम्ही काय बोलायचं आणि काय नाही ते. आज मला जी आठवण येते, जे वातावरण झालंय, याच पद्धतीचं वातावरण इथले जे वरिष्ठ नागरिक बसलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक बसले आहेत, त्यांना आठवण असेल, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला याच प्रकारचा मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न हे काही लोक करत होते. ही मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, ही मुंबई गुजरातला मिळावी, याच्यासाठीचा एक षडयंत्र, या प्रकारचा एक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न हा या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये होत होता. त्यावेळेला त्यावेळेची जे सर्व मराठी माणसं होती ती एकत्रित आली. 106 लोकांनी आपलं बलिदान दिलं आणि त्या बलिदानानंतर या महाराष्ट्राला ही मुंबई मिळाली. मला असं वाटतं हा जो लढा आहे, हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा 2.0 आपण ज्याला म्हणू शकतो, अशा पद्धतीचा हा लढा उभा करायची आपल्याला गरज आहे. आपण काय सांगितलं होतं यांना? राष्ट्रीय शिक्षण धोरण जे महाराष्ट्राने स्वीकारलंय आणि त्याच्यानुसार आम्ही 3 भाषा सूत्र देतोय, हे जे सरकार म्हणतंय हे मुळातच खोट आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठेही माझं वाक्य लक्षात ठेवा, 3 भाषा मुलांना यायला पाहिजेत पहिलीपासून कुठेही म्हटलेलं नाहीये. मग हे सरकार आमच्यावर 3 भाषा का लागतं हा महत्वाचा प्रश्न आहे. बरं, हिंदी भाषेबद्दल तर त्याच्यात म्हटलंच नाहीये. आज एक खोटा प्रचार आणि प्रसार केला जातो साहेब की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. हे ठामपणे सगळ्यांना सांगा, हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही हे लिहून ठेवलं नाही की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. ज्या 22 भाषा भारताने स्वीकारलेल्या आहेत त्या 22 भाषापैकी एक भाषा ही हिंदी आहे. उत्तरातले काही 1-2 राज्य ही भाषा बोलतात म्हणून तुम्ही त्याची सक्ती आमच्यावर करणार आहात का? माझा या सरकारला प्रश्न आहे की महाराष्ट्रात तुम्ही सांगता 3 भाषा, मराठी, इंग्रजी आणि तिसरी हिंदी. मग उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही मराठी शिकवणार आहात का? अर्धा उत्तर प्रदेश, अर्धा बिहार या महाराष्ट्रात येऊन पोट भरतो. मग आम्ही हिंदी शिकायची का त्यांनी मराठी शिकायची? म्हणजे ते तिकडनं इकडे येतात म्हणून त्यांना बोलता यावं, त्यांना सांगता यावं म्हणून आम्ही हिंदी शिकायची. त्यापेक्षा इथे तिसऱ्या भाषेची सक्ती करण्यापेक्षा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तुम्ही मराठी शिकवा, तर इथे येऊन ते लोक मराठी बोलतील. इथे सगळे आपला हा कोळीवाडा आहे. एक या सरकारला सांगतो आणि आपल्यालाही सांगतो, जर हिंदीच्या सक्तीची तलवार आमच्यावर रोखली, आम्ही कोळी आहोत, आमचे कोयते बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, त्यांनी लक्षात ठेवायचं.
या असल्या कुठल्याही गोष्टीला महाराष्ट्रातला मराठी माणूस भीक घालणार नाही. आज आपण बघितलं असेल तर एक वातावरण पेटून उठलंय. सगळे राजकीय पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण असेल, शिवसेना असेल, शिवसेना उभाटा असेल आणि इव्हन भारतीय जनता पक्षातले पण कार्यकर्ते आम्हाला भेटून सांगतायत की आमचा या हिंदी सक्तीला विरोध आहे, पण माहित आहे आमच्या वरच्या नेत्यांचं काय डोकं फिरलंय, हे अशा पद्धतीने वागतायत. या मागचे राजकारण समजून घ्या. हा नुसता भाषा शिकण्याचा विषय नाहीये. भाषा, हिंदी भाषा शिकायला कशाला लागतो आपल्याला? आजूबाजूला एवढे वह्ये बसले, आपल्याला अशीच येते हिंदी. ती काय शाळेत शिकलो आपण? हिंदी चित्रपट बघतात मुलं, कार्टून पण हल्ली हिंदीमध्ये बघतात. मग वेगळी भाषा शिकायची काय गरज आहे आम्हाला? आम्हाला याची अजिबात आवश्यकता नाहीये. पण ह्याच्या मागचं राजकारण आणि ह्याच्या मागचा डाव आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की हा विरोध आपण कशासाठी करतोय. बरं काय सांगतात, परवा मी चॅनलला एका बसलेलो धुरीसाहेब चर्चेला. नाही, आपली मराठी मुलं आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांचं गुणवत्ता टिकली पाहिजे, यासाठी त्यांना हिंदी भाषा आली पाहिजे. आंतरराष्ट्रीय लेवलला कोण हिंदी बोलतं? बिल गेट्स. म्हणजे परवा तर मग स्टीव्ह जॉब पण रडत असेल, तोही रडत असेल, अरे मी हिंदी शिकायला पाहिजे होतं. टेस्लाचे मालक कोणते आपले, ते रडत असतील की अरे एलॉन मस्क पण रडत राहिले असतील की मी हिंदी, अरे हाय मैं हिंदी सीखना चाहता हूं. कुठली आंतरराष्ट्रीय गोष्ट अडणार आहे हिंदीला शिकल्यामुळे? कुठल्या आमच्या मुलांना जाऊन उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन नोकऱ्या करायच्या हिंदी शिकण्यासाठी? मग ह्याच्या मागचा डाव आहे. हा जो डाव आहे आपण लक्षात घेतला पाहिजे. हा डाव आहे तिकडनं उत्तरेतनं. मला असं वाटतं बाबासाहेबांनी 1952 साली जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलं होतं की एक काळ असा येईल महाराष्ट्रामध्ये की जे उत्तरेतनं येणारे लोक आहेत त्यांचं वर्चस्व वाढेल आणि इथे राहणारा जो भूमिपुत्र आहे त्याच्यावर अन्याय होईल. हे कधी लिहिलेलं बाबासाहेबांनी? 1952 साली लिहिलेलं. आणि आज ते आपल्याला खरं होताना दिसतंय. आज जर आपण एकत्र आलो नाही, आज जर आपण एकत्र येऊन या गोष्टीला जर विरोध केला नाही, तर मग आपलं भविष्य कठीण आहे. मग आपलं भविष्य कठीण. आज यांची एवढपर्यंत मजल गेली आहे की हे सांगतात की तुम्ही मांस मच्छी खाणारे आहात, तुम्ही मटण खाणारे आहात, तुम्हाला आमच्या सोसायटीत जागा नाही. आमची सोसायटी? अरे तुम्ही तिकडनं इकडे आलात ना, मग ही तुमची सोसायटी. आमचा महाराष्ट्र, ही आमची मुंबई आहे, तुमचं काही नाही आहे. इथे आलाय, कामधंदा करताय, नोकरी करताय, तुमचं पोट भरताय, काही म्हणणं नाही. पण इथे येऊन 2000 महिलांवरनं इथे यायचं आणि तुमची हिंदीची दादागिरी करायची, हे आम्ही खपवून घेणार नाही. इथला मराठी माणूस तर नाहीच नाही. हा आपला जो 5 जुलैचा मोर्चा आहे, हा मोर्चा ह्याच करण्यासाठी, ह्याच दादागिरीच्या विरोधात आहे. यापुढे फक्त मराठी, मराठी आणि मराठी. मगाशी सगळ्यांनी सांगितलं राजसाहेबांचा मोर्चा आहे, राजसाहेबांनी सांगितलेला मोर्चा नाही. हा ना राजसाहेबांचा मोर्चा आहे, हा ना उद्धव साहेबांचा मोर्चा आहे, हा ना राष्ट्रवादीचा मोर्चा, ना काँग्रेसचा मोर्चा. हा मोर्चा मराठी माणसाचा मोर्चा आहे. आणि या मोर्चाचं नेतृत्व कोण करणार आहे? इथे राहणारा आमचा सगळा मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, तुमच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत, हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून आपले मित्रमैत्रिणी असतील, आपले नातेवाईक असतील, आपण सगळे पालक म्हणून असाल, आपण शिक्षक असाल, आपण कोणीही असा, आज मराठी म्हणून एकत्र येऊन 5 जुलैला आपली ताकद
या सरकारला आपल्याला दाखवून द्यायचे हा हिंदी सक्तीचा विषय त्यांना मागे घ्यायलाच लागेल आणि त्याच्यासाठी ही ताकद आपल्याला दाखवायची आहे। माझी आपल्याला नम्र विनंती आहे आणि आव्हान आहे की मोठ्या संख्येने मराठी माणसाची ताकद दाखवायला आपण सगळ्यांनी 5 जुलैला या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी हात जोडून आपल्याला नम्र विनंती करतो। आणि एवढ्या छोट्याशा नोटीसवर आपण सगळेजण इथे मोठ्या संख्येने हजर झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।